यांच्या चरणी साष्टांग दंडवत करते. आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान श्री सुनील काका व सौ शैला काकू. प्रवचन ऐकतोय ना, मला ऐकू येत नाही तू बोललेलं चांगलं. कृपया सर्वांनी माईक ऑफ करा. श्री सद्गुरु श्री डॉक्टर काका यांच्या चरणी साष्टांग दंडवत करते. आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान श्री सुनील काका व सौ शैला काकू यांना आदरपूर्वक सविनय वंदन करते. सर्व ज्येष्ठ साधकगण यांना विनम्र नमस्कार करते आणि उपस्थित सर्व श्रोता साधक वर्ग यांना सस्नेह नमस्कार करते. मी एक अत्यंत सामान्य अशी साधक असून डॉक्टर काकांच्या कृपेने ही चिंतन मांडण्याची सेवा मला मिळाली आहे हे मी माझे भाग्य समजते. माझ्या अल्पबुद्धीला जे काही समजले ते मी आपणासमोर मांडत आहे. आपणा सर्वांना मी अशी विनंती करते की माझ्या संभाव्य चुकांकडे दुर्लक्ष करून सर्वांनी अत्यंत प्रेमाने श्रवण करावं. प्रत्येक आध्यात्मिक माणूस हा आपल्या आपल्या कुवतीप्रमाणे, समजुतीप्रमाणे जशी जमेल तशी साधना करतो. अनेक ग्रंथांचं वाचन करतो. रामायण कथा, भागवत कथा, ज्ञानेश्वरीचे पारायण, नवरात्रीचे उपवास, दान धर्म, होम हवन, पूजा इत्यादी वर्षानुवर्षे करत असतो. आणि या उपासनेचा परिणाम म्हणून चित्त थोडा काळ शुद्ध व शांत होते, परंतु थोड्या काळासाठी त्याचा उपयोग होतो. पुन्हा प्रपंचातील माया म्हणजेच जिला आपण प्रतिकूल परिस्थिती म्हणूया, ती आली की आपलं चित्त अस्थिर होते व तात्पुरती मिळालेली आंतरिक शांती, समाधान, तृप्ती बिघडून जाते. मग ही शांती, समाधान, तृप्ती अशी जर वारंवार बिघडून जात असेल तर मग करायचे काय? यासाठीच आचार्यांनी साधना पंचकमची रचना केली आहे. आपण प्रापंचिक माणसे कायम स्वतःच्या मन आणि बुद्धी या उपकरणात अडकलेलो असतो. आपण जी कर्मे उपासना म्हणून करतो ती दुसऱ्यांनी पाहावी, आपले कौतुक करावे असे आपल्याला वाटते म्हणून आपण करतो. परमार्थ हा समजून न घेता करावयाची गोष्ट नाही. येथे विचारांचं महत्व अनन्य साधारण आहे. कर्म, उपासना हे मोक्षाचे प्रत्यक्ष साधन नाही. श्री गुरूंनी दिलेली उपासना, दिलेली साधना करून चित्ताची शांती, समाधान, तृप्ती, आनंद आपण मिळवायला हवा. प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात कधी एकटे जगत नाही. आपल्या भोवती अनेक विषय, व्यक्ती, त्यात पत्नी, मुले, आई वडील, सगळे सोयरे, आप्त, मित्र, समाज असा मोठा गोतावळा असतो. त्यांच्या अनुषंगाने अनेक चांगले वाईट प्रसंग, परिस्थिती निर्माण होते आणि हे सर्व अनुभवताना जे जे दिसते तेच सत्य आहे असे वाटते. जगाच्या बाबतीतच बघा ना, काल पाहिले, आज पाहतोय आणि उद्याही पाहणार आहोत असे सातत्य दिसल्यामुळे, अनुभवास आल्यामुळे हे जग सत्य आहे असा आपला पक्का निर्णय असतो. या जगात आपण जन्मल्यापासून तर मरेपर्यंत कायम सुख मिळवण्यासाठी धडपडत असतो. यासाठी प्रथम सुख आणि दुःख म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. दुःख दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे बाह्यता उघड दिसणारे दुःख, म्हणजे जे शारीरिक पीडा, व्याधी, आजार, व्यवसायातील तोटा, नुकसान, घर, प्रपंचात भाऊबंधांकडून होणारा त्रास, हे म्हणजे बाह्यता मिळणारी दुःख. आणि दुसरा प्रकार म्हणजे आंतरिक, म्हणजे न दिसणारे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपण त्यांना दुःख समजतच नाही, परंतु जे अत्यंत पीडादायक असतात, जसे क्रोध, ईर्ष्या, मत्सर, द्वेष हे षडविकार हे जास्त त्रास आणि क्लेश देतात. सुख किंवा दुःख
हे अनुकूल किंवा प्रतिकूल प्रतिक्रियांचा परिणाम असतो. यावर प्रत्येकाने थोडा वेळ काढून विवेकाने जर विचार केला तर लक्षात येते की ज्या आनंद प्राप्तीसाठी आपण विषयांचा पाठपुरावा केला त्या विषयांमध्ये निरंतर शाश्वत आनंद मिळत नाही. कितीही उपभोग घेतला तरी माणूस हा अतृप्तच असतो. उपभोग हे अग्नीसारखे असतात. अग्नीमध्ये जेवढं इंधन घालू तेवढा तो जास्त भडकतो व तृप्त होत नाही. आपण जेवढे उपभोग घेऊ तेवढी जास्त तृष्णा वाढते. एखादी व्यक्ती किंवा वस्तू अत्यंत प्रिय असते, परंतु किती आणि केव्हापर्यंत? जोपर्यंत त्या वस्तूपासून आनंद मिळतो तोपर्यंतच. नंतर ती नकोशी होतात. समर्थ आपल्याला बजावून सांगतात की विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. आपल्याला जेव्हा आनंद होतो त्यावेळी नेमके काय होते हे समजणं महत्वाचं आहे. सुखासाठी आनंदासाठी मनात इच्छा निर्माण होते. मग त्याच्या पूर्ततेसाठी एखाद्या वस्तूची किंवा विषयाची आवश्यकता असते. ही इच्छा मनाकडून बुद्धीकडे जाते. बुद्धी यावर निर्णय घेते आणि बुद्धीने निर्णय केला की मन आणि बुद्धीचे काम संपते. पहा, इच्छा मनात निर्माण होते. मनात निर्माण झालेली इच्छा मन बुद्धीकडे घेऊन जाते आणि बुद्धी निर्णय घेते. येथे मन आणि बुद्धीचं कार्य संपते व ते शांत होतात. बुद्धीचा निर्णय जो असतो तो चित्त पकडून ठेवते व तो आनंद मिळेपर्यंत चित्ताचे काम सुरू असते. त्या विषयापासून आनंद मिळाला की चित्ताचे काम संपते व चित्त शांत होते. चित्त शांत झाले की अहंकारही शांत होतो. म्हणजे आपल्या अंतःकरणातील मन, बुद्धी, चित्त, अहंकार शांत झाले की आपल्याला आनंदाचा अनुभव येतो. आपण मात्र असं समजतो की त्या विषयाने आनंद मिळाला. विषय हे कधीच अखंड शाश्वत आनंद देऊ शकतच नाही. ते जड अचेतन आहेत. आनंद मिळवायचा असेल तर आपले मन, बुद्धी, चित्त, अहंकार म्हणजेच आपले अंतःकरण शांत असणे फार महत्वाचे आहे. आपण साधक आहोत आणि आपली अवस्था ही अगदी त्या कस्तुरी मृगासारखी आहे. कस्तुरी त्याच्या जवळच असते. कस्तुरी घेऊनच तो धावत असतो, परंतु त्याला ते माहित नसते. कस्तुरीच्या वासाने कस्तुरी शोधण्यासाठी तो बेफाम सगळीकडे धावत असतो. आनंद हा आपल्या जवळच आहे, परंतु आपल्याला ते माहीतच नसतं. किंबहुना कळते परंतु वळत नाही. आपला हा शाश्वत अखंड आनंद मिळवण्यात नेमके कोणते अडथळे येतात बरं आपल्याला? तर आपल्यात जन्मजात 3 दोष असतात. त्यामुळे स्वस्वरूपाचा आनंदाचा अनुभव आपल्याला येत नाही. हे 3 दोष म्हणजे, पहिला आहे मल दोष, दुसरा विक्षेप दोष आणि तिसरा आहे आवरण दोष. मलदोष. मलदोष म्हणजे अंतःकरणाची अशुद्धता किंवा निषिद्ध कर्म करण्याची वृत्ती किंवा वासना. अनेक जन्म विहित कर्माचरण न केल्यामुळे निषिद्ध कर्म करण्याची वासना ही निर्माण होते. वारंवार विषयात रमल्यामुळे मलदोष वाढतो. जितके जास्त विकार तितके मन अस्वस्थ, अशांत. मग हा मलदोष घालवण्यासाठी काय करावं बरं? हा मलदोष घालवण्यासाठी ईश्वराच्या आज्ञेप्रमाणे विहित व निष्काम कर्म करावे. त्या निष्काम कर्माने चित्त शुद्ध व शांत होऊन मायेची जी मल नावाची शक्ती आहे ती निवृत्त होते आणि अशा तऱ्हेने आपला मल दोष आपणास घालवता येतो.
दुसरा दोष आपण पाहतोय विक्षेप दोष. विक्षेप म्हणजे मनाची चंचलता, अस्थिरता, बहिर्मुखता. मन हे कधीही स्थिर राहत नाही. मन हे रजोगुणाचे आणि वायुतत्वाचे आहे. त्यामुळे ह्या मनाला स्थिर होणं, स्थिर करणं अत्यंत अवघड काम आहे. आणि परमार्थ करायचा तर परमार्थात मनाचे एकाग्र होणे, मन स्थिर राहणे अनिवार्य आहे, आवश्यक आहे. आपण खूप वेळेला हाताने काम करतो, परंतु मन तेथे नसतेच, ते दुसरीकडेच भटकत असते. विद्यार्थी वर्गात शरीराने तर बसलेला असतो, परंतु मनाने नसतो. मनाने कुठल्या तरी विचारात गुंतलेला असतो आणि त्यामुळे समोर शिकवलेले त्याला काहीही समजलेले नसते. मग हा दोष घालवण्यासाठी काय करावं लागेल? मनाची एकाग्रता साधावी लागेल. हा दोष घालवण्यासाठी समर्थ सांगतात तसे सावध, साक्षेपी आणि दक्ष राहून ईश्वराची निष्काम उपासना करावी लागेल. आणि असे केल्याने मायेची विक्षेप शक्ती निवृत्त होते. उपासना व सतत जागृत राहून मनावर सतत लक्ष ठेवून आचरण केले म्हणजे विक्षेप दोष निवृत्त होतो. तिसरा दोष आहे आवरण दोष. आवरण म्हणजे कशाने तरी झाकले जाणे. एखाद्या पडद्यामागची वस्तू जर आपल्याला दिसत नसेल तर तेथे पडद्याचे आवरण असते. अध्यात्मात आवरण अज्ञानाचे असते. स्वरूपावर अज्ञान अविषयाचे आवरण असते. आपल्या बुद्धीवर अज्ञानाचे आवरण असते आणि त्यामुळे आपल्या जवळच असलेली आत्मवस्तू आनंद स्वरूप परमेश्वर आपल्याला दिसत नाही. म्हणून हा आनंद आयुष्यभर आपण जगात शोधत असतो. हा आवरण दोष घालवण्यासाठी अज्ञान घालवले पाहिजे. राजहंस ज्याप्रमाणे पाणी बाजूला सारून फक्त दूध पितो, त्याप्रमाणे साधकाने मायेतील नाम रूपे बाजूला करून अंतःकरणातील स्वस्वरूपाचा म्हणजेच आत्म्याचा अनुभव घ्यावा. साधक जेव्हा शम, दम आदी सद्गुणांनी साधन चतुष्ट संपन्न होतो म्हणजेच अधिकारी होतो, त्यावेळी श्री गुरुकृपा होऊन त्यास आत्मानुभव म्हणजेच स्वस्वरूपाचा अनुभव येतो. यालाच तर म्हटले आहे ना, याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. हे तीनही दोष घालवून आपल्या आत असलेल्या आनंद स्वरूप, आनंद घन परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठीच आचार्यांनी साधना पंचकम या प्रकरण ग्रंथाची रचना केली आहे. आचार्यांनी फक्त 5 श्लोकात अद्वैत तत्वज्ञानाचा अभ्यास कसा करावा यासाठी 40 साधना सांगितल्या आहेत. या रचनेमधून क्रमाक्रमाने पहिल्या साधनेपासून शेवटच्या साधनेपर्यंत साधना कशी करावी व आपला जीवनक्रम कसा ठेवावा की ज्यामुळे आपला जीवन विकास व बुद्धीचा विकास करता येईल याचे अत्यंत मार्मिक मार्गदर्शन केले आहे. या ग्रंथांच्या अभ्यासाने बद्ध जिज्ञासू होईल, जिज्ञासू मुमुक्षु होईल, तर मुमुक्षु साधक होईल व त्याचे साध्य साधले जाईल. समर्थ म्हणतात, साधने विन परमार्थ प्रतिष्ठे तो मागुता सवेच भ्रष्टे. म्हणजेच साधना केल्याशिवाय परमार्थाला स्थिर बैठक प्राप्त होत नाही. ग्रंथ वाचून केवळ शब्दज्ञान जरी झाले तरी परमार्थ फार काळ टिकत नाही. म्हणून सर्व संत आचार्य साधनेचा आग्रह करतात. साधना पंचकमला उपदेश पंचकम असेही म्हणतात. काल आपण 5 श्लोकांपैकी पहिला श्लोक ज्यामध्ये आचार्यांनी 8 आज्ञा दिल्या आहेत, त्या 8 आज्ञा एकदा मी पुन्हा रिवाइज करते.
पहिली आहे वेदांचे नित्य अध्ययन करा. दुसरी आज्ञा आहे वेदात सांगितलेल्या कर्माचे पालन निष्काम बुद्धीने करा. तिसरं, सर्व कर्मे परमेश्वराची पूजा म्हणूनच करावी व त्यालाच ती अर्पण करावी. चौथी आज्ञा आचार्यांनी दिली होती, मनातील कामनांचा त्याग करा. पाचवी आज्ञा आचार्यांनी दिली आहे, अंतःकरणातील पापांचे लोंढे धुवून टाका. सहावी आज्ञा आचार्यांनी दिली, विषय वस्तूमधील दोषांचे चिंतन करा. विषय वस्तूमध्ये अडकू नका आणि त्यामध्ये त्यांचे जे दोष आहे त्यांचे चिंतन करा. सातवा, सुसंगत प्रयत्नांनी आत्मतत्वाचा शोध घ्या. आणि आठवी आज्ञा होती कालच्या श्लोकातली शेवटची आज्ञा, घराच्या बंधनापासून सुटका करून घ्या. या 8 आज्ञा काल श्री अनंत काकांनी आपल्याला अत्यंत सविस्तरपणे खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितल्या आहेत. आज साधना पंचकम चा दुसरा श्लोक, संग सत्सु विधीयताम भगवतो भक्ती दृढाधीयताम शांत्यादी परिचयता दृढतर कर्माशु संत्यजताम तद्विद्वानुपसृत्यताम प्रतिदिनं तत्पादुका सेव्यताम ब्रह्मेकाक्षरमर्चता श्रुती शिरो वाक्यम समाकर्ण्यताम. हा दुसरा श्लोक आज आपण चिंतनासाठी घेतला आहे. या दुसऱ्या श्लोकातील पहिली आज्ञा सत्सु संग विधीयता, म्हणजेच सुज्ञ किंवा ज्ञानी लोकांशी दृढ संबंध राखण्याचा प्रयत्न करा, म्हणजेच सत्संगात राहा. आपल्या जीवनात 3 संगती असतात, कुसंगती, विसंगती आणि सत्संगती. कुसंगती ही नेहमी टाळायचीच, कारण दुर्जन जर आपल्या संगतीत आला तर तो आपल्यासारखा साधक होण्याऐवजी आपणच त्याच्यासारखे होण्याची शक्यता जास्त असते, कारण त्याची बुद्धी वाईट वासनांनी युक्त असते व ती आपल्या साधनेला मारक असते, आपल्या साधनेला बाधकही असते. आपली इंद्रिय बहिर्मुख असल्याने तो सुधारण्याऐवजी आपणच बिघडण्याची शक्यता जास्त असते. आणि म्हणून कुसंगती ही टाळायचीच, प्रकर्षाने टाळायचीच. दुसरी विसंगती. विसंगती ही नेहमी सोसायची, कारण संसारात अनेक माणसे आपल्या विचारांची भेटणे कठीणच फार. घरात सुद्धा बघा ना, पत्नी, पती, मुले यांचे विचार नेहमी जुळतात असे नाही. त्यामुळे वादविवाद करून घरातला आनंद, शांती घालवणे हे योग्य नाही. शिवाय या माणसांचा त्यागही करता येत नाही. त्यामुळे विसंगती ही सोसायचीच. तिसरा आहे सत्संगती. आणि सत्संगती म्हणा किंवा संत संगती म्हणा, ही काय वाटेल ती किंमत देऊन ठामपणे धरायची. सत्संगतीचे महत्व पटवून देताना आचार्य भज गोविंदम मध्ये म्हणतात, सत्संगत्वे निसंगत्व, निसंगत्वे निर्मोहित्वम, निर्मोहित्वम निश्चल तत्वे, निश्चल तत्वे जीवन मुक्ती. बघा किती महत्व आहे सत्संगतीचं. संत संगतीमुळे, सत्संगतीमुळे तुमच्यामधला अलिप्तपणा वाढतो व त्यामुळे मोह नाहीसा होतो. संत संगतीमुळे आसक्तीतून सुटका होते आणि जे निश्चल तत्व, असं जे आत्मतत्व आहे त्याची ओळख होते. ही आत्मतत्वाची ओळख झाल्याने साधक जीवन मुक्त होतो. इतकं सत्संगतीचं महत्व आहे. संत हे शास्त्रांचा, वेदांचा गूढार्थ खूप सोप्या भाषेत समजावून सांगतात. ब्रह्मानुभव मात्र संतच देऊ शकतात. पण ही संत संगती
प्रत्यक्षात आपल्या जीवनात जर आपण पाहिलं तर खूप वेळा म्हणजे जास्त काळ आपल्याला मिळत नाही. आपण शिवगडला जातो, परंतु आपण नित्य काकांसमवेत राहू शकत नाही. मग ही संत संगती मिळवायची कशी? तर संतांचे जे ग्रंथ आहेत, त्यांचे जे विचार आहेत, ते त्यांच्याच शब्दात आठवावे. कारण संतांच्या शब्दांना फार मोठे महत्व असते आणि अशा रीतीने त्या ग्रंथांचे त्यांच्या विचारामध्ये राहून, त्यांनी दिलेली साधना करून, नामस्मरणामध्ये राहून आपण संत संगतीमध्ये, सत्संगतीमध्ये कायम राहू शकतो. आणि म्हणून सत्संगामुळे साधकाला ईश्वराचे, आत्म्याचे स्वरूप कळण्यास मदत होते. ईश्वर हा सर्वव्यापी, सर्व शक्तिमान आणि विश्व नियामक आहे हे आपल्याला नीटपणे समजते आणि म्हणून सत्संग हा अत्यावश्यकच आहे. दुसरी आज्ञा आचार्यांनी दिली आहे, भगवतो भक्ती दृढाधीयता, म्हणजे भगवंताची दृढ भक्ती करा. भक्ती कशी असावी? तर अनन्य भक्ती असावी, जी अखंड भक्ती असेल अशी भक्ती करावी, असे भगवंत गीतेत सांगतात. अनन्य भक्ती म्हणजे न अन्य इति अनन्य, ज्या भक्तीत अन्य म्हणजे दुसरी कोणतीही गोष्ट नाही, फक्त एकमेव भगवंत आणि भगवंतच असावा, तेथे दुसरा कोणताही विषय नाही. शास्त्रातही भक्तीचे 9 प्रकार सांगितले आहेत. आपल्या भगवंताचे गुणगान अनन्य भावाने श्रवण करावे, ऐकावे, त्याचे चिंतन करावे, कीर्तन करावे आणि अखंड त्याचेच स्मरण करावे. भगवंताचीच चरण सेवा करावी, अर्चना करावी व घडी घडी त्यालाच वंदन करावे, त्याचा दास व्हावे आणि अनन्य भावाने त्याला समर्पण व्हावे, म्हणजेच आत्मनिवेदन. या सर्व प्रकारच्या भक्तीत केवळ परमेश्वरच आपला रक्षण करता, तारणहार आहे, तोच एकमेव आश्रयस्थान आहे, अशी भक्ताची दृढ भावना असावी. भगवंताजवळ 6 प्रकारची पूर्ण स्वरूपाची संपत्ती असते. ऐश्वर्य, वीर्य, यश, श्री, ज्ञान आणि वैराग्य. या 6 प्रकारच्या गुणसंपत्तीने भगवंत ओतप्रोत भरलेला आहे. आपले मन भगवंताकडे वळवणे म्हणजेच भक्ती, पण ती जेव्हा इतरांकडे वळते तेव्हा ते प्रेम. भगवंताची भक्ती म्हणजे शुद्ध सात्विक प्रेम. मग आपली ही भक्ती टिकत नाही का? कारण आपण विषय किंवा व्यक्ती यांच्यावरच्या प्रेमामध्ये अडकलेलो असतो. आणि हे जरी अडकलेलो असलो तरी दीर्घकाळ आपलं हे प्रेम टिकत नाही त्या वस्तूवरचं, त्या व्यक्तीवरचं. कारण जसा जसा काळ जातो तसं तसं आपलं प्रेम हळूहळू कमी होते. का बरं कमी होते? अशा प्रेमामध्ये दुःख सुद्धा मिळते. कारण आपल्यात जसे राग, लोभ, मोह, मद आणि मत्सर असतात, त्याचप्रमाणे आपण प्रेम करत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीत सुद्धा ते असतात. आणि मग प्रेमाच्या नावाखाली मग एकमेकांचा राग करणे, गुणदोष काढणे असे सुरू होते. म्हणजे व्यक्तीवर केलेले प्रेम हे निरातिशय असू शकत नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला आपण संपूर्णपणे स्वीकारू शकत नाही. म्हणून तर म्हटले आहे ना, दोष रहित, शंका रहित, निरातिशय शुद्ध प्रेमाचे एकमेव स्थान म्हणजे भगवंत, परमेश्वर. मग ज्ञान लक्षणा भक्तीमध्ये सुद्धा भगवंताचे संपूर्ण ज्ञान जरी मिळवले तरीही
आपल्याला प्रेमलक्षणा भक्ती पण आवश्यक आहे. प्रत्यक्ष जीवनात आपण ज्या अनेक गोष्टीत स्वतःला गुंतवून घेतलेले असते, अनेक आश्रयांनी आपण जीवन व्यतीत करत असतो. कोणकोणते आश्रय आहेत? देहाचा आश्रय आहे, घराचा आहे, संपत्तीचा आश्रय आहे, कीर्तीचा आश्रय आहे, प्रतिष्ठेचा आश्रय आहे, नातेवाईकांचा, नातलगांचा आश्रय आहे. अशा अनेक आश्रयांनी आपण जीवन जगत असतो. आपण देहाचा आश्रय घेतो, परंतु भगवंताचा आश्रय घेतो का? भगवंताच्या चरणी आपला मीपणा संपूर्ण विलीन करणे आणि भगवंताशी एकरूप होणे म्हणजे भक्ती. आणि त्यासाठी करावी लागणारी साधना म्हणजे उपासना. म्हणून समर्थ सांगतात, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तेथे श्रीहरी पावी जेतो स्वभावे. भक्ती करणारा साधक म्हणजे जीव मूळचा हरिरूप म्हणजे आत्माच आहे, आणि म्हणून भक्ती करणारा आत्मनिवेदनाने श्रीहरी रूप होऊन जातो, श्रीहरी रूपच होतो. म्हणून आचार्यांनी आपल्याला भगवत भक्ती दृढता ही आज्ञा दिली आहे. पुढची आज्ञा 11वी आज्ञा आचार्य आपल्याला देतात, शांतादी परिचयता, म्हणजे शांती आदी सद्गुणांना वाढव. मनावरील संपूर्ण संयमन म्हणजे शांती. शम, दम, उपरम, तितिक्षा, श्रद्धा, समाधान ही षट संपत्ती किंवा याला आपण समाधी षटक असे आपण म्हणतो. परमार्थात या 6 गोष्टी खूप सांभाळाव्या लागतात. त्या सांभाळण्यासाठी अभ्यासही करावा लागतो. आणि परमार्थाला साधन चतुष्ट संपन्न परमार्थामध्ये झाल्याशिवाय आपल्यावर श्री गुरु कृपा होत नाही. मग या साधन चतुष्ट संपन्न कसं व्हावं? तर शम म्हणजे काय? परमार्थाला विरोध करणाऱ्या विषयांपासून मनाला आवरणे. जे विषय, प्रतिकूल विषय आपल्या साधनेपासून आपल्याला रोखतात, अशा विषयांपासून मनाला आवरणे म्हणजे शम. आणि तर विषयांपासून इंद्रियांना आवरणे म्हणजे दम, म्हणजेच इंद्रिय निग्रह. उपरम म्हणजे वैराग्य, संन्यास, बाह्य विषयांचा पूर्ण त्याग, किंवा प्रापंचिक कर्तव्ये चोखपणे पार पाडताना प्रपंचाची आसक्ती नसणे, आसक्ती विरहित अवस्था म्हणजे उपरम. तितिक्षा, तितिक्षा म्हणजेच प्रारब्धानुसार होणारे देह आणि परिस्थितीचे आघात कोणालाही दोष न देता सहन करणे. प्रपंचामध्ये अनेक आघात होणारच आहेत, कारण 50% पाप आणि 50% पुण्य घेऊन आपण जन्माला आलो आहोत. तर 50% पाप केलेले असल्यामुळे दुःख हे मिळणारच आहेत, आघात हे होणारच आहेत. आणि ते आघात, परिस्थितीचे आघात कोणालाही दोष न देता सहन करणे, होणाऱ्या किंवा येणाऱ्या सुखदुःखांना शांतपणे सामोरे जाऊन सहन करणे म्हणजेच तितिक्षा. श्रद्धा म्हणजे जीव ब्रह्मैक्याचा उपदेश करणारे श्री गुरु आणि वेदवाक्य यांच्यावर अढळ विश्वास ठेवणे. वेद, संत, श्री गुरु यांच्या शब्दांवर संपूर्ण विश्वास ठेवणे म्हणजे श्रद्धा. आणि शेवटचा समाधी षटक मधला शेवटचा गुण आहे समाधान, म्हणजे प्राप्त अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितीत मनस्थिती स्थिर ठेवणे, अंतःकरण वृत्ती कोणत्याही परिस्थितीत बिघडू न देणे. मग हे समाधान, ही शांती कशी प्राप्त होईल? सुरुवातीला आपण समजून घेऊया. शांतीचे 2 प्रकार आहेत, पराशांती व अपराशांती. वरवर सांभाळलेली परंतु आतमध्ये नसलेली शांती
म्हणजे अपराशांती. बघा, बरोबर सांभाळली परंतु आतमध्ये नाहीये, याला म्हटलेलं आहे अपराशांती. ती नाईलाजाने सांभाळली जाते. परंतु अशी जर प्रयत्नपूर्वक शांती सांभाळली तर ती साधकाला एक प्रकारे मदतच करणारी असते. अशी ही अपराशांती प्रयत्नपूर्वक सांभाळता सांभाळता अगदी शेवटची टोकाची मर्यादा गाठली जाते. त्यावेळी हीच अंतःकरण वृत्ती आत्माकार होते आणि त्यावेळी जी शांती निर्माण होते ती पराशांती. म्हणून अपराशांती सातत्याने प्रयत्नपूर्वक सांभाळावी. चिंतन किंवा प्रवचन करणं सोपं आहे, परंतु ही अपराशांती सांभाळायची जीवनात म्हणजे खूप मानसिक कष्ट होतात. काही वेळा खूप संतापावे असं वाटतं, परंतु असं काहीही न करता अपराशांती सांभाळावीच. ही अपराशांती सांभाळताना माणूस अत्यंत अशांत होण्याचा, अगदी प्रसंगी स्फोट होण्याची सुद्धा शक्यता असते. स्फोट म्हणजे विचारांचा स्फोट. तर परंतु कितीही काहीही वाटत असले तरी आपल्याला अपराशांती सांभाळायची आहे. काही वेळा असेही वाटते की पूर्वी संतापत होतो ते बरे होते, कारण संताप व्यक्त केल्यानंतर शांती तरी मिळत होती. परंतु हे संतापणे नंतर वारंवार रोज होते आणि यामुळे आपलं चित्त क्षुब्ध असते, अशांत असते. म्हणून शांती सांभाळण्याची आपण सवय लावून घ्यावी. कोणत्याही परिस्थितीमध्ये शांतीची सवय लागली की अंतःकरण वृत्ती आत्माकार होण्यासाठी मदतच होते. एवढं शांतीचं महत्व आहे. आपल्या ज्ञानेंद्रियांमुळे मन विषयांकडे धाव घेते आणि त्याला आवर घालण्यासाठी मनाची शांती अत्यंत महत्वाची आहे. आणि ही शांती टिकवून ठेवण्यासाठी बाह्य जगतापासून आपली जी ज्ञानेंद्रिय आहे त्या ज्ञानेंद्रियांद्वारे मनात घुसणाऱ्या ज्या संवेदना आहेत त्या संवेदनांवर नियंत्रण ठेवणारी दांती, अशा दोन पद्धती आहेत, शांती आणि दांती. मनाला बाहेर जाऊन ज्ञानेंद्रियांना सुख देणाऱ्या, विषय वस्तूमध्ये भटकणाऱ्या ज्ञानेंद्रियांसाठी ही जणू दरवाजेच आहे. त्याचप्रमाणे मनात उठणारी विविध विषयांची लालसा, अगदी वादळी विषयांची लालसा, इंद्रिय संवेदना यांना आत प्रवेश देणारी सुद्धा हीच दारे आहेत. म्हणून अशी ही दोन्ही बाजूंना उघडणारी दारे आहेत आणि ही दारे जेव्हा नियंत्रित केली जातील तेव्हाच मन संवेदनांनी हेलकावे खाणार नाही आणि मन शांत होईल. म्हणून साधकाची मन शांत झाल्यामुळे आकलन शक्ती वाढेल. मुमुक्षूचे मन शांत झाल्यावरच त्याला आत्मस्वरूपाचे ज्ञान होण्याची शक्यता वाढते. आपली अंतःकरण वृत्ती आत्माकार होण्यासाठी श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यासन ही प्रमुख साधने असली तरी त्याने आत्माकार वृत्ती किंवा ज्ञानप्राप्ती होईलच असे नाही. का बरं? कारण ज्ञानप्राप्तीचे स्थान हे अंतःकरण आहे आणि ज्या साधनांनी हे ज्ञान प्राप्त होते ते साधनही अंतःकरणच आहेत. त्यामुळे अंतःकरण जर राग, द्वेष, काम, क्रोध अशा विकाराने दूषित असेल तर अशा मलिन अंतःकरणात आत्मज्ञान वृत्ती स्थिर व दृढ होणार नाही. ज्ञाननिष्ठा प्राप्त होण्यासाठी शुद्ध व स्थिर अंतःकरणाची अत्यंत आवश्यकता असते. मन शुद्ध व स्थिर न करता केवळ बुद्धीच्या साहाय्याने शास्त्राचं श्रवण केलं, बघा परत मी हा मुद्दा रिपीट करते, मन शुद्ध व स्थिर न करता केवळ बुद्धीच्या साहाय्याने शास्त्राचे श्रवण केले तर अशा श्रवणांनी, अशा प्रयत्नाने ज्ञान तर होईल, परंतु या ज्ञानाचे जे फळ
आत्मशांती, तृप्ती, समाधान आहे ते कधीही मिळत नाही. म्हणून आपले मन शुद्ध रागद्वेष रहित करायलाच हवे अशी आचार्य आज्ञा देतात. मानवाची सुख प्राप्ती व दुःख निवृत्ती ही सहज प्रवृत्ती आहेच, पण त्यासाठी ज्ञान हवेच व ज्ञानासाठी मन हे शुद्ध व शांतही हवे. अन्यथा पुढील सर्व साधना निष्फळ होतील. म्हणून अंतःकरण शुद्ध असणे आवश्यक आहे असे आचार्य सांगतात व अंतःकरण शुद्ध झाल्यावरच आचार्य पुढची साधना सांगतात. पुढची म्हणजेच 12वी साधना आहे दृढतरम कर्माशु संत्यजताम. या साधनेत आचार्य कर्मानी आपल्या मनात दृढ घट्ट झालेल्या कर्तृत्व भावनेचा, कर्म फळाच्या अपेक्षेचा, इच्छेचा त्याग करण्यास सांगतात. परमार्थात आसक्तीचा त्याग ज्याप्रमाणे अपेक्षित आहे त्याचप्रमाणे कर्माच्या कर्तृत्वाचाही त्याग अपेक्षित आहे. शास्त्रांनी सर्व संतांनी हेच सांगितले आहे की कर्म तर माणसाला करावीच लागतात, परंतु ती जेव्हा कामना विरहित केली जातात तेव्हाच ती निष्काम कर्मे होतात. आणि अशी निष्काम कर्मे आपल्या व्यक्तिमत्वातील सर्व वासना धुवून काढतात. आपण जेव्हा कर्मे स्वार्थी हेतूंनी, कामनांनी, तीव्र प्रवृत्तींनी युक्त अशी करतो तेव्हा त्यामागे निश्चितपणे काहीतरी प्राप्तीची अपेक्षा, इच्छा असते. अशा इच्छा, अपेक्षा ह्या अधिक वासना, उपभोग लालसा निर्माण करतात आणि मग माणूस मनुष्यत्वाकडून पशुत्वाकडे झुकतो आणि अशा माणसाचं जीवन अंधकारमय होते. म्हणून मानवाने, विशेषतः साधकाने, कोणत्याही प्रकारची तडजोड न करता शास्त्राप्रमाणे निरंतर विहित कर्मे करावीच, कारण त्यातच त्याचे हित आहे. निष्काम कर्माने चित्त शुद्ध होते, तर निष्काम उपासनेने चित्त शांत होते. अशा शांत व शुद्ध चित्तातच ब्रह्मानुभव घेण्याची पात्रता येते. कर्माचा हेतू अंतःकरण शुद्धी हा आहे, ब्रह्मप्राप्ती नाही, हे लक्षात घ्या. साधक इतकी साधना कर्मे करूनही ब्रह्मप्राप्ती होत नाही अशी नेहमी तक्रार करतात. तर आपल्याला माहित आहे की ज्ञानदेव तू कैवल्यम असे श्रुती सांगते, म्हणजे केवळ ज्ञानानेच मोक्ष प्राप्ती होते. आपले काका सांगतात की विचार हेच मुख्य साधन आहे. आपण पाहतो की वस्तुसिद्धी विचारेनं न किश्चित कर्म कोटी भी, म्हणजे कोटी कोटी कर्मे करूनही आत्म्याची अगदी अणु मात्र सुद्धा अनुभूती येत नाही. म्हणून समर्थ सांगतात तेथीचा तो विचारची केला पाहिजे साधक. आत्मज्ञानासाठी विचारांची फार मोठी आवश्यकता आहे. माणसाने म्हणून विचार करून उपनिषदे, गीता, ब्रह्मसूत्रे, दासबोध अशा ग्रंथांचा अभ्यास करावा. माणसाने कर्मसन्यास जरी घेतला तरी त्याचे मन बहिर्मुख असल्याने असा माणूस खरा कर्मसन्यासी होऊ शकत नाही. मग त्यासाठी कर्मसन्यासी होणारा अधिकारच त्याला प्राप्त करून घ्यावा लागेल. त्यासाठी श्रवण, मनन आदी सर्व साधनेच्या पायऱ्या व्यवस्थित चढाव्या लागतील. आत्मजिज्ञासा तृप्त करण्यासाठी कर्म हे साधन नसून ज्ञान हेच साधन आहे असे शास्त्र सांगते. आणि म्हणून कर्मसन्यास म्हणजेच विचारांनी आपल्याला ज्ञान साधना साधायची आहे. कर्मसन्यास करायचा आहे तर कर्माचा संन्यास करायचा नसून त्यामागील कामनांचा संन्यास करायचा आहे.
अशा कर्मसन्यासानंतर आचार्य पुढील साधना सांगतात. सद्विद्वानुप सेव्यताम सत विद्वान उपसृत्यताम, म्हणजेच साधू, विद्वान, ज्ञानी आणि श्री गुरु यांच्या जवळ जावे, त्यांना शरण जावे. मोक्ष प्राप्तीसाठी कोणकोणत्या आपण साधना केल्या पाहिजेत ते आचार्य आपल्याला समजून सांगत आहेत. त्या समजून घेऊन आपण साधना करायला हवी. आणि साधना ही एक परिपूर्ण जीवन पद्धती असायला पाहिजे. अशी जीवन पद्धती स्वीकारल्याशिवाय साधनेचे जे फळ, जो अपेक्षित परिणाम व्हायला हवा, जे अनुभव यायला हवे, ते अनुभवता येणे कठीण आहे. आपलं काय चुकतं बरं? आपण सर्वसामान्य माणसे जीवनातला साधन हा एक भाग समजतो व ती साधना झाल्यावर आपले नेहमीचे उद्योग जसेच्या तसे सुरू ठेवतो. पण खरा साधक मात्र साधने मधले जीवन व्यतीत करतो. म्हणजे आपण करतो 1 तास साधना आणि 23 तास प्रपंचातले उद्योग, आणि जो खरा साधक असतो तो 24 तास साधनेमध्ये जीवन जगत असतो. हे जर नीट समजून घेतले तर आपण कोठे कमी पडतो हे आपल्या लक्षात येईल. याचा अर्थ एवढाच आहे की आपले संपूर्ण जीवन हे आपल्या साधनेशी सुसंगत असले पाहिजे. जीवन साधनामय असायला हवे. तर साधनेशी सुसंगत असे व्यवहारी जीवन किती महत्वाचे हे आपल्या लक्षात येईल. साधना हेच मुख्य जीवन व त्याला सुसंगत असे व्यवहारिक जीवन. आचार्य या साधनेत आपल्याला विद्वान शोधा असे सांगतात. विद्वान शब्दाचा अर्थ आहे ज्ञाता. जे ब्रह्मज्ञानी ते विज्ञान, ते विद्वान. विद्वान 2 प्रकारचे असतात. एक परोक्षानुभूतीचे विद्वान व दुसरे अपरोक्षानुभूतीचे विद्वान, ज्यांच्या संबंधी आचार्य येथे उल्लेख करत आहेत. ब्रह्मानंदे सदा डुल्लतू असे ज्यांना म्हणतात ते हे विद्वान. आत्मतत्व, ब्रह्मतत्व जाणण्यासाठी अशा क्षोत्रिय व ब्रह्मनिष्ठ असलेल्या विद्वानांना शरण जावे. ज्यांनी प्रस्थानत्रयीचा म्हणजेच उपनिषदे, ब्रह्मसूत्रे व भगवद्गीता यांचा अभ्यास केला आहे व ते ज्या दिव्य अनुभूतीत स्थित आहे ते ब्रह्मनिष्ठ, तेच सद्गुरु, श्री गुरु त्यांनाच शरण जावे. अशा श्री गुरूंची प्राप्ती झाली तर जिज्ञासू साधकाला आत्मतत्व जाणता येते. श्री गुरु प्राप्त साधकच हे रहस्य जाणू शकतो. गुरु कृपेने असा साधक त्या तत्वाची अनुभूती घेण्यास अधिकारी होतो. म्हणून प्रत्येक साधकाने श्री गुरु प्राप्त करून घ्यायला हवे व श्री गुरूंचा अनुग्रह प्राप्त करून घ्यायला हवे. श्री गुरु आपल्या शिष्याला आपल्या सारखाच आत्मज्ञानी करतात. कोणी कितीही बुद्धिमान असला तरी तो स्वतःच्या बुद्धिबळावर आत्मज्ञानी होऊ शकत नाही. कारण त्याने केलेले चिंतन, केलेला विचार शास्त्रशुद्ध असेलच असे नाही, आणि त्याचे विचार राग, लोभ, द्वेषाने प्रेरितही असू शकतात. त्यामुळे ते अशुद्ध असतात. त्यामुळे वाचून स्वतः मिळवलेले ज्ञान आत्मप्राप्तीसाठी उपयोगी पडत नाही. आत्मतत्व हे कल्पनेने समजून घेण्याचा विषयच नाही. आपले डॉक्टर काका नेहमी सांगतात, स्वबुद्धीच्या गाढवावर बसून परमार्थ करू नये. म्हणून श्री गुरूंकडे जाऊन त्यांना अनन्य भावाने शरण जावे व त्यांच्याकडून ज्ञान मिळवावे. आपले संत नेहमी सांगतात, सद्गुरु वाचून कोण दाखविल वाट. जे आपले संत सांगतात ते अगदी सत्य आहे. मोक्षाची वाट, मोक्षाचा रस्ता किंवा आत्मतत्वाचे ज्ञान एका सद्गुरु शिवाय कुणीही दाखवू शकत नाही. स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठी श्रद्धा व भक्तीपूर्वक
मनोभावे श्री गुरूंना शरण जाणे आवश्यक आहे. मग श्री गुरूंना आपल्याकडून कसल्याही अपेक्षा नसतात, तर त्यांना आपली आत्मतत्वाबद्दलची ओढ, जिज्ञासा, तळमळ हवी असते आणि असा भाव घेऊनच त्यांच्याकडे जावे व मनपूर्वक सेवा करावी. खरी गुरु सेवा ही आपल्या विचारांचा व कृतींचा श्रुतीमधील वचनांशी मेळ असायला हवा, हीच खरी गुरु सेवा आहे. पुढची म्हणजे 14वी आज्ञा आचार्य देतात, प्रतिदिनम तत्पादुका सेव्यता. श्री गुरूंना संपूर्णपणे शरणागत होऊन स्वतःला समर्पण केल्यावर गुरुसेवा हेच जीवन, गुरुसेवा हेच ध्येय असे साधकाने ठरवले पाहिजे. श्री गुरु हेच एकमेव आश्रयस्थान आहे व श्री गुरु चरणांची सेवा म्हणजे श्री गुरूंच्या ठिकाणी अत्यंत नम्र व विनयशील राहणे. श्री गुरूंची चरण सेवा किंवा पादुका सेवा हे साधकाच्या नम्रतेचे, अहंकार लयाचे प्रतीक आहे. श्री गुरु हे ब्रह्मरूप आणि ईश्वर रूप असतात. म्हणून साधक शिष्यासाठी श्री गुरुचरणी अढळ निष्ठा हीच गुरुसेवा होय. श्री गुरूंचा उपदेश अंगी बाणवणे व त्याप्रमाणे वागणे ही सुद्धा एक गुरुसेवाच आहे. ईश्वर भक्ती श्रेष्ठ आहेच, परंतु ईश्वर आत्मज्ञान देत नाही, ते फक्त श्री गुरुच देऊ शकतात. आपल्याला नामदेवांची गोष्ट माहीतच आहे की त्यांची थेट विठ्ठलाशी त्यांची सलगी होती, परंतु त्याचा त्यांना अहंकारही होता. मग प्रत्यक्ष विठ्ठलाने आपल्या ह्या लाडक्या भक्ताला विसोबा खेचरांना गुरुकर असे सांगावे लागले. म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगाशी बोलणारा नामा गुरुविना तसा अज्ञानीच होता आणि त्याला सज्ञानी करण्यासाठी प्रत्यक्ष भगवंतालाच त्याला सांगावे लागले. म्हणून आपल्याला पूर्णावतार असलेले भगवान श्रीकृष्ण यांनी सुद्धा सांदीपनींना गुरु केले होते. प्रभू रामरायांनी गुरु वशिष्ठांना गुरु केले होते. तर अगदी अशा विभूती सुद्धा जन्माला आल्या तरी त्यांनी सुद्धा आपल्या जीवनात गुरु केले आहे. त्यावरून गुरूंचे किती महत्व आहे हे आपल्याला कळते. म्हणून समर्थ सांगतात, या करणे ज्ञाता पाहावा, त्याचा अनुग्रह घ्यावा, सारासार विचारे जीवा, मोक्ष प्राप्त. म्हणून आत्मतत्वाचे ज्ञान व त्याची अनुभूती ही गुरुकृपेमुळेच होते. आचार्य आपल्याला पुढची म्हणजे 15वी आज्ञा देतात, ब्रह्मैकाक्षरम मर्थ्यताम. म्हणजेच जे काही आहे ते सर्व ओमच आहे. भूत भविष्य वर्तमान हे सर्व काही ओंकारच आहे. ओंकार हेच ब्रह्म आहे. परब्रह्म परमात्मा ही तेच आहे. जे जे व्यक्त आहे व जे अव्यक्त आहे, जे कालातीत आहे, ते सुद्धा ओंकार म्हणजे ब्रह्मच आहे. त्याचा निर्देश एकाक्षर ब्रह्म असा केला आहे. ओंकार हा ब्रह्माचा वाचक आहे. म्हणजेच ओम हे ब्रह्मतत्वाचे नाम आहे. ओम हा या नामाचा ब्रह्मनामी आहे. ओम हे नुसते नाम नाही. ओम म्हणजे सत्यतत्व ब्रह्म नाही. ओम हे सत्यत्वाचे प्रतीक आहे. ज्याप्रमाणे माझे नाव म्हणजे मी नाही, मी नामाहून भिन्न आहे, त्याचप्रमाणे ओम या नामाचे आणि ब्रह्म या नामीचे काय नाते आहे हे कळाले की ओंकाराचे ध्यान करता येते. ओंकाराचे ध्यान करताना ओम या अक्षराचे ध्यान करायचे की त्या पाठीमागे असलेल्याचे ध्यान करायचे, हे पक्के माहीत असायला हवे. आपले श्री गुरु काका नेहमी सांगतात की प्रत्येक जप ध्यान हे समजून गेले तर त्याला एक वेगळीच उंची प्राप्त होते. ओम हा एक संकेत असून त्यामुळे कोणत्याही लौकिक जगताचा अर्थबोध होत नाही, परंतु जे अलौकिक असे ईश्वराचे स्वरूप आहे ते सुचवण्याचे एक साधन, एक खूण, एक प्रतीक म्हणून ओंकार आहे. म्हणून ओंकाराचे चिंतन
हा ब्रह्मविद्या मंदिराचा जणू गाभाराच आहे. ब्रह्मविद्येच्या धनुष्याला आत्मरूपी बाण लावला तरच ब्रह्माचा वेध घेता येतो, असे एक श्रुतिवचन आहे. मग ओंकाराचे ध्यान आणि ज्ञान म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. ईश्वर उत्पत्ती स्थिती लय करतो ते ब्रह्माच्या अधिष्ठानावर. उकार अकार उकार मकार हे उत्पत्ती स्थिती लयाचे संकेत आहे आणि जागृती स्वप्न सुषुप्तीचेही संकेत आहेत. जागृती स्वप्न सुषुप्तीचा भोगता मी म्हणजे जीव आहे व आत्मा साक्षी आहे. जीवरूप भोगता मी आहे तर आत्मरूप मी साक्षी आहे. स अहम आहे म्हणजे स म्हणजे आत्मा, तो मी आहे. जागृतीतल्या सगळ्या घटनांचा जी काही आतमध्ये क्रिया प्रतिक्रिया होतात त्या जेव्हा अनुकूल प्रतिकूल असतात त्यांचे जे परिणाम असतात ते सगळे जीवाला होतात, आत्म्याला नाही. याचा अर्थ आत्मा फक्त साक्षी आहे आणि हे जर साक्षीत्व आपल्याला जपता आले तर आतला जो आनंद आहे, समाधान आहे, शांती आहे त्याला जरा सुद्धा धक्का लागणार नाही. पण हे साक्षीत्व जपता येत नाही कारण गाढ झोपलेल्या माणसाचे मन कुठल्याच नोंदी घेत नाही. त्यामुळे जागृतीत सुद्धा आपण कुठल्याच विषयांची नोंद घेतली नाही तर आणि फक्त तरच साक्षीभाव जपता येईल. यासाठी समर्थ म्हणतात, जागे होता स्वप्न सरे, विवेक पाहता दृश्य ओसरे, स्वरूपा संधाने तरे प्राणी मात्र. म्हणजे जाग आल्यावर स्वप्नातले ज्याप्रमाणे अनुभव नाहीसे होतात त्याचप्रमाणे अविद्येमुळे भासणारे जगतरूप स्वप्न विवेकाची जाग येताच नाहीसे होते. आणि म्हणून या वेदांताच्या अभ्यासकांसाठी मुमुक्षूंच्या मानसिक शुद्धीसाठी ओमचे आत्मतत्वाचे प्रतीक म्हणून ध्यान, पूजा, अर्चना करण्यास आचार्यांनी सांगितले आहे. असे ध्यान करून चंचल भटकणारे मन जे विषय वस्तूमध्ये जगतामध्ये गुंतते ते शांत, जागरूक व दक्ष होण्यास सहाय्य करते. शांत, स्थिर, दक्ष मनच वेदांताचा सखोल अभ्यास करू शकते. म्हणून ओम या अविकारी तत्वाची पूजा, ध्यान करणे हे श्रेयस्कर आहे असे आपल्याला आचार्य सांगतात. आणि या श्लोकातील सर्वात शेवटची म्हणजे 16वी आज्ञा आहे श्रुती शिरो वाक्य समाकर्ण. श्रुतीमधील शिरोवाक्य म्हणजेच 4 महावाक्ये लक्षपूर्वक ऐका व समजून घ्या. आपल्याला 4 महावाक्ये कोणती ती माहीतच आहे. अहम ब्रह्मासी, तत्वमसी, प्रज्ञानम ब्रह्म, अयम आत्मा ब्रह्म. तर ही 4 महावाक्ये जी आहेत त्यांना महावाक्ये किंवा शिरोवाक्य म्हणतात. ही उपनिषदांची शिरोवाक्य आहेत. या वाक्यांमुळे उपनिषदांचे सार काय आहे ते आपल्याला कळते. या महावाक्यांचा अभ्यास करा अशी आचार्य आपल्याला आज्ञा देत आहे. या महावाक्यांचा अभ्यास का करायचा? कारण आपण अज्ञानी आहोत. म्हणून परमार्थात अज्ञानी याचा अर्थ आत्मज्ञान नसलेला. श्री ज्ञानदेवांनी अज्ञानी माणसाचे लक्षण सांगितले आहे. उपनिषदांकडे न वचे, योगशास्त्र न रुचे, अध्यात्म ज्ञानी जयाचे मनची नाही. म्हणून आपले डॉक्टर काका यासाठी एक सुंदर उदाहरण देतात की आपल्याला उपनिषदे अवघड वाटतात परंतु प्रपंच मात्र खूप सोपा वाटतो. खरं सांगा बरं, प्रपंच अवघड आहे की सोपा? खूप अवघड आहे. परंतु जसं आपण प्रापंचिक होतो तर प्रपंच आपण मोठ्या हौसेने करतो. कितीही अडचणी आल्या तर त्यावर उपाय काढतो आणि प्रपंच मोठ्या कष्टाने आपण पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न करतो. मग उपनिषदांच्या बाबतीत हाच दृष्टिकोन का बरं नाही ठेवत? उपनिषदांच्या बाबतीत जर हाच दृष्टिकोन ठेवला तर उपनिषदे अवघड वाटणार नाहीत. सद्गुरु आपल्याला ही जी उपनिषदांची मोक्षदायक विद्या आहे ती आपल्याला सोपी करून सांगतात आणि
मुमुक्षूंना निश्चितपणे मोक्षांपर्यंत घेऊन जातात. तमसो मा ज्योतिर्गमय असे आपल्याला जी श्रुती सांगते. तमस म्हणजे अंधार, अज्ञान असाही त्याचा अर्थ आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे जा, अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अविद्येकडून विद्येकडे गती देण्याचं काम उपनिषदे करतात. आणि म्हणूनच उपनिषदांचा अभ्यास करा असे आचार्य सांगतात. आपण उपनिषदांकडे दुर्लक्ष करतो आणि सारखं मृत्यूकडून मृत्यूकडे प्रवास करत असतो आणि परत परत जन्म घेतो. परत परत जन्म घेतो, परत परत मृत्यू पावत असतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाही मुरारे. मग आत्मा किंवा ब्रह्म नावाचे जे तत्व आहे ते अमृत तत्व आहे. मृत्युमाम अमृतो गमय, त्यांची आपल्यावर जबरदस्त पकड आहे आणि ह्या पकडाला ढिली करण्याचं काम उपनिषदे करतात आणि आत्मानुभव आपल्याला मिळवून देण्यास मदत करतात. काका म्हणतात की शास्त्र ग्रंथाचे काम काय आहे, उपनिषदांचं काम काय आहे, साध्य होता साधनाचा ठाव नाही. म्हणजे नो द सिस्टीम, यूज द सिस्टीम, गेट द रिझल्ट अँड फॉरगेट द सिस्टीम. उपनिषदांचा अभ्यास करा आणि आपल्याला हवे ते साध्य करून घ्या. मग आपण गजाननाचं वर्णन करताना आपण म्हणतो की गजानन हा देहत्रयातीत आहे, कालत्रयातीत आहे, अवस्थात्रयातीत आहे. परंतु हे वाक्य गजाननाला ऐकवण्यापेक्षा हे जे वाक्य आहे त्यांचा अर्थ नीट समजावून घेऊन, उपनिषदांचा अभ्यास करून हे वाक्य नीट समजावून घेऊन आपण आपले वर्तन ठेवले तर आपल्यावर ज्या अनेक पकडी आहेत, देह तादात्म्याच्या, कर्तृत्व भ्रांतीच्या, जगत सत्यत्व भ्रांतीच्या, त्या पकडी सैल होतील आणि ईश्वराची आपल्यावर निश्चितच कृपा होईल. म्हणून हे संपूर्ण जग ईश्वराने निर्माण केलं आहे, ते ईश्वराचं आहे, तोच त्याचा नियंत्रक आहे. त्यामुळे मी एक मनुष्य आहे आणि फक्त मनुष्यच मोक्षाचा अधिकारी आहे हे लक्षात ठेवून उपनिषदांचा अभ्यास करा असे आचार्य आपल्याला आवर्जून सांगत आहे. या ठिकाणी या दुसऱ्या श्लोकातल्या आचार्यांनी सांगितलेल्या 8ही आज्ञा पूर्ण झाल्या. या 8 आज्ञांचा आपण सखोल अभ्यास करून आपल्या साधनेसाठी याचा उपयोग करून घेऊया. प्रत्येक साधकाने गुरुकृपा मिळवावी व आत्मानुभव घ्यावा हीच मी श्री गुरुचरणी प्रार्थना करते व आजचं हे चिंतन श्री गुरूंच्या चरणी अर्पण करते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. छान झालं.